नमस्कार, आज आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज चाट कटोरी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. त्यात मी इथे मीठ टाकून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकत आहे. जिऱ्याचं पावडर, ओवा आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे. मग इथे मिरच्या जास्त तिखट नाही आहेत. हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे तयार. आता यात मी तेल टाकणार आहे मोहनसाठी. मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकणार आहे. हे छान मिक्स करून घेत आहे. यात आता मी पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे. हे पहा, पीठ छान घट्ट मळून झालेलं आहे. यावर मी थोडंसं तेल लावून घेणार आहे. हे पहा, मी येथे सर्व पेढ्याचे आकार तयार करून घेतलेले आहे. हे आता मी लाटून घेणार आहे. हे पहा, मी इथे पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. याला आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. ते मी एक अशी वाटी घेतलेली आहे. तुम्ही ग्लास वगैरे काही पण घेऊ शकता. यावर असं मध्यभागी हे ठेवायचं आणि हे असं चिटकून घ्यायचं. पाहू शकता, असं प्रेस करून घ्यायचं छान. आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. हे पहा, तेल गरम झालेलं आहे. ह्या कटोऱ्या आपल्याला आता डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, हे मी एक कटोरी आता तेलामध्ये सोडणार आहे. छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपल्याला सर्व बाजूंनी असं छान तळून घ्यायचं आहे. आपल्या सर्व कटोऱ्या छान तळून झालेल्या आहेत. हे पहा, आपल्या सर्व कटोऱ्या इथे तळून झालेल्या आहेत. छान कुरकुरीत झालेल्या आहेत. पाहू शकता. हे पहा, कटोरी आपली तयार झालेली आहे. आता आपण चाट तयार करणार आहोत. हे चणे बॉईल करून घेतलेले आहेत. बॉईल केलेला बटाटा, चाट मसाला, कांदा, बॉईल केलेले मूग, फरसाण, कांदा, गोड चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, दही, परत चाट मसाला, परत गोड चटणी, हिरवी चटणी आणि शेवटी कोथिंबीर. हे पहा, खाण्यासाठी चाट कटोरी तयार आहे.